मराठी माणूस आणि व्यवसाय. तर आज आपण अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. नानासाहेब बेंदे अगदी शून्यातून 20-22 वर्षापूर्वी शून्यातून अगदी इलेक्ट्रिशियन प्लंबिंगचं काम रोजंदारीवर करून आज एक मोठ्या दिमाखात संगमनेर शहरामध्ये त्रिमूर्ती मॉल उभं आहे. त्याचे सर्वेसर्वा नानासाहेब बेंदे आपल्या सोबत आहे. मुद्दाहून आज हा व्हिडिओ आणि करण्याचा आपल्यासोबत लाईव्ह येण्याचा निमित्त एवढंच आहे की आपला मराठी माणूस आणि बचत आणि व्यवसाय हे नानाभाऊंकडून शिकण्याजोगं आहे. मी बघितलेली त्यांची LICची पॉलिसी 600 रुपये वर्षाचा हप्ता. आत्ताच 2 वर्षापूर्वी ती मॅच्युरिटी झाली पॉलिसीची आणि आज ते लाखो करोड रुपयात जरी खेळत असले तरी त्यांच्यासाठी ती मॅच्युरिटीची पॉलिसी 25-30 हजार रुपये त्यावेळेची त्यांच्या भावना आजही माझ्या मनात आहेत की खरोखर मराठी माणसांना बचत आणि चिकाटीना केल्यावर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नानासाहेब. त्यांच्याकडूनच आपण 2 शब्द ऐकूयात. काय सांगाल इतर तरुणांना आपलं? सांगायचं तर सगळं भरपूर आहे. सुरुवातीपासून परिस्थिती नाजूक असली तरी पण कष्ट करीत राहिले त्याचं फळ कधी ना कधी आपल्याला मिळतच. कष्ट करीत राहणे. अगदी सावरगाव सारख्या दुष्काळी गावातून संगमनेर शहरामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत नानासाहेब बेंदेंनी आपलं खरं तर व्यावसायिक दालन अगदी दिमाखात संगमनेर शहरात त्रिमूर्ती मॉल्स उभा आहे. नक्कीच आपल्या या मराठी माणसाच्या त्रिमूर्ती मॉलला आपण सर्वांनी भेट द्या आणि त्यांच्याकडून चिकाटी आणि बचत हा गुण निश्चित घ्या. धन्यवाद.